हाय. मी प्रॉमिस केलं होतं फुलं दाखवणार म्हणून. बघा आज किती फुलं उमलले ती. इथं तीन आहे ती. तीन आहे ती. बेटा ही फुलं उमलल्यावर लय भाग्य लागतं. वास तर एवढा सुटलाय ना की विचारू नका. इतका छान सुगंध सुटलाय की विचारू नका. कसली भारी. हो का बघितला. फुलं तोड वाटत नाही ती पण काय करायचं. बघा इथं फुलं ह्यात बारक्या झाडाला सुद्धा एवढी आली ती. बघितला. अरे वा, एका पानाला दोन आहेत तिथं. तिथं तर खाली टेकले ती. आता तिकडं बेटा इकडं खाली पण आहे ती. तीन खाली आहे ती तिथं. अंधारात दिसत नाही ती. 41 उमलले ती. 41 फुलं. 41 उमलले ती. भेटला फुलं. आता ही मला उद्या सोमवार आहे. उद्या आता मी 1 वाजता काढणार आहे. म्हणजे काढणारच आहे. 11-12 आता 12 वाजले ते मी काढणारच आहे. काढून फ्रीजमध्ये ठेवणार आहे. सकाळी लवकर महादेवाला जाणार पाहायला. कसं दिसते बघा. पांढरं पांढरं शुभ्र दासारखं. कसं बघ आहे का. मन भरत नाही. सुगंधानं मन भरतंय तेवढा. इतका सुगंध आहे. दिसते का. आता इकडं पण मला अंधार असल्यामुळं दाखवता येत नाही. 41 फुलं आहेत. 41 हो 40 आहे ती. एक कळी उमलली नाही. एक उद्या उमलेल. 40 फुलं आहेत. 40. काल 9 का 8 उमलली होती. 8 उमलली होती. ह्या फुलाचं लय महत्त्व आहे. ही जर 3 फुलं एका पानाला जर 3 आली ना तर ही ब्रह्म विष्णू महेश असते. ती ह्या काही आले ती. हे पानाला पान फुटून पान वाढतं आणि पानालाच कळी येते. किती बॅलन्स करते कळी बघा. ह्याचं काय वजन थोडं नाही फुलाचं. झाड वाकलंय खाली.
किती बॅलन्स करते झाड पान, त्या पानात किती ताकद असेल बघितलं का.